कंप्लीट केलेला आय थिंक. अंपायर 3 धावा बरोबर. ओके, 3 धावा कंप्लीट केलेल्या धावून धावसंख्येत वाढ झाली ती 3 रनांनी. थोडस महागडं असं षटक जाते. बॉल 4 बाकी, 2 बाकी, समजून घ्या थोडं. 2 धावा, 2 बॉल बाकी अजून या षटकामधले. राहुलचा पुढचा चेंडू. फोकस ऑन द मॅच, डोंट डिस्टर्ब टू कॉमेंटेटर. नेक्स्ट बॉल राहुलचा. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न आणि फलंदाज झालेला आहे बाद. म्हणजे 4 चेंडू त्याने रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न केला परंतु शेवटी अपयश आहे, अपयश आहे, अपयशच आलं त्याला आणि दुर्भाग्यपूर्ण तो आउट झालेला आहे. स्टंप आउट. उत्कृष्ट अशी गोलंदाजी राहुलच्या स्वरूपात. आणि नवीन बॅट्समन विश्रांतवड गणेश जाधव, मिस्टर गणेश यांनी खूप साऱ्या टुर्नामेंट गाजवलेले आहेत. आता फक्त त्यांना 53 रन जिंकण्यासाठी पाहिजे, तर त्यांनी थोडस योगदान द्यावं असं यश दया शेठ यांना अपेक्षा त्यांच्याकडून. पाहूया काय करतात ते नवीन बॅट्समन गणेश. राहुलचा पुढचा चेंडू. उत्कृष्ट अशी गोलंदाजी, संतुलित अशी गोलंदाजी. बॉल टू रन पाहिजे, खूप घाई करू नका असं स्कोररचं म्हणणं आहे. उत्कृष्ट अशी फलंदाजी आणि गोलंदाजी चालू आहे. उत्कृष्ट असा सामना. थोडा पुन्हा पुढचा एकदा चेंडू, फुलटॉस घेतलेला चेंडू गणेशने. खूप साऱ्या टुर्नामेंट गाजवलेला गणेश. पाहूया तो गणेश काय करतोय आपण. विश्रांतवड या संघासाठी. ओव्हरची समाप्तीचा पंचांचा इशारा. उत्कृष्ट असं निर्णय घेताना पंच आपले उत्कृष्ट असं योगदान घेताना. स्कोअर 16 रन 3 षटकाच्या समाप्तीनंतर. 3 ओव्हर समाप्तीनंतर 16 रन. जिंकण्यासाठी 53 रन पाहिजे, 53 रन. त्यानुसार तुम्ही स्ट्रॅटेजी करा, पण स्ट्रॅटेजीला टाइम नका लावू. लवकरात लवकर लगेच बॉलर, नेक्स्ट बॉलर. गणेश. गणेश थोडं क्षेत्ररक्षणाचं निरीक्षण करताना. निसर्गरम्य असं वातावरण, साईडला ऊस आणि डोंगर, एका बाजूला MIDC झोन, मध्ये बिबट्या. बिबट्या संध्याकाळी असतो, दिवसा नसतो. पुढचा चेंडू घेऊन सुशांत. खूप वेगवान असा चेंडू आणि गणेशने ऑफसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न परंतु तो अपयश ठरलेला. 0 धाव संख्या. आय थिंक 140 प्लस ते स्पीड असावं. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा सुशांत ऑन द स्ट्राईक. गणेश खेळण्यासाठी सज्ज. पुन्हा एकदा टोलवण्याचा प्रयत्न ऑफसाईडच्या दिशेने, पण पुन्हा एकदा डॉट खेळायला चेंडू. अंपायर वरती प्रेशर आणण्याचा प्रयत्न केला नॉकआउट टीमने, परंतु पंच हे खूप दमदार आणि स्ट्रॉंग आहे, त्याच्यामुळे त्यांना काही परिणाम झाला नाही त्याच्यावरती. तिसरा चेंडू घेऊन सुशांत. पुढचा चेंडू गणेशसाठी. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने टोलवण्याचा प्रयत्न आणि 4 रन, 4 रन. BSN चौका कनेक्स इन इंडिया. वाव, व्हॉट अ शॉट. गणेश. गणेश आपल्या स्किलचं प्रदर्शन करताना. सुशांत थोडा दबावामध्ये. धीरजचं मार्गदर्शन आणि सुशांतची. चला चेअर अप गाईज. पुढचा चेंडू घेऊन सुशांत पुन्हा एकदा सज्ज आणि पुन्हा एकदा टोलवलेला समोरच्या दिशेने, परंतु उंच ढगाला टेकन असा चेंडू गेलेला आहे रुपेश झेंडूच्या खाली आणि सुटलेला तो झेल. खूप खराब असं क्षेत्ररक्षण रुपेश तर्फे, परंतु उत्कृष्ट असा प्रयत्न. झेल सुटलेला आहे आणि त्या स्वरूपात 2 धावांनी वाढ. गणेश पुढच्या चेंडूसाठी सज्ज. पुन्हा एकदा सुंदर असं प्लेसमेंट थर्ड मॅनच्या दिशेने. 1 धावेने वाढ धावसंख्येमध्ये. 1 रनाने धाव वाढ. सुशांत गुड बॉलिंग असं चेअरअप करताना. धीरज 4 बॉल झालेले 5. ओके, अंपायरचा निर्णय. वाव, लास्ट बॉल टू गो. आणि पुन्हा एकदा सुंदर असा ताकदीने टोलावलेला चेंडू लेग साईडच्या दिशेने, मिड विकेटच्या दिशेने आणि 6 रनासाठी BSN सिक्सर कनेक्स इन इंडिया. खूप सारी एनर्जी आणि ओव्हरची समाप्ती झालेली या स्वरूपात. स्कोर राहुल 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 29 रन झालेले आहेत आणि नवीन चेंडूच्या गरज, परंतु ओरिजिनल चेंडू आलेला आहे. अंपायरचं उत्कृष्ट असं निरीक्षण. सामन्याला देर नाही वेळ नाही झाली पाहिजे असं त्यांचं
फिर भी देखे रखो. अरे पाठवून ठेवा स्पेअर बॉल. विश्रांतवर संघाचं थोडं एनर्जी वाढलेली आहे आता. स्कोर थोडा आता. गणेश, चला. बॅट्समनचं म्हणणं आहे की तो बॉल नको, तो थोडा दबतोय, निबार झालाय, गरम झालाय, गार झालाय. नवीन बॉल चेंज. चला अंपायर कडे द्या, अंपायरने निरीक्षण करून घ्यायचा तो बॉल. रुपेश, पुढचा षटक घेऊन रुपेश. नॉकआउट. यू हॅव टू चान्स, यू कॅन डिफेक्ट इट. 24 मध्ये 23 रन पाहिजे. विश्रांतवर संघ तुमच्यासाठी काही अवघड नाहीये आणि तसंच नॉकआउट टीम साठी हे मुश्किल नाहीये. नवीन संघ, नवीन टीम, नवीन ओव्हर. रुपेश, पहिला चेंडू, षटकाचा पहिला, वैयक्तिक दुसरं षटक टाकताना. गणेश ऑन द स्ट्राईक. जिंकण्यासाठी 23 बॉलात 21 काय, 24 बॉल 23 रन लागतायत. रुपेशचा पहिला चेंडू पाहूया. ऑफ साईडच्या दिशेने टाकलेला. ऑफ, ओ कट आउट, कट आउट. उत्कृष्ट असं यष्टी रक्षण आणि अंपायरचा निर्णय अंतिम राहील. गणेश यांचं विकेट गेलेली आहे, त्यांनी कृपया परिवेलन मध्ये यायचंय. नवीन बॅट्समन लक्ष्मण. लक्ष्मण रेखा देखे, देखते अभी क्या करते लक्ष्मण आपने टीम के लिए. गणेश यांचं उत्कृष्ट अशी फलंदाजी आणि चेअर अप करताना बाकी सगळे टीममेट्स. रुपेशची उत्कृष्ट अशी गोलंदाजी, कारण मला वाटतं त्यांनी पहिल्या षटकामध्ये सुद्धा 1 का 2 गडी बाद केलते आणि आता या पहिल्या चेंडू मध्ये त्यांनी 1 गडी बाद केलेला आहे गणेशच्या स्वरूपात. पुढचा नवीन बॅट्समन लक्ष्मण याने उत्कृष्ट गोलंदाजी केल्यानंतर त्याच्याकडे आता बॅटिंगचं. लक्ष्मण बॉलिंग केल्यानंतर आता फलंदाजी करण्यासाठी लक्ष्मण सज्ज. रुपेशचा दुसरा चेंडू, पाहूया काय होतं ते. पुन्हा थर्ड मॅनच्या दिशेने टोलवलेला हा चेंडू, उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण आणि उत्कृष्ट असं झेल थ्रो. आणि एक धावसंख्या, धावसंख्येत वाढ झाली ती 1 रनाने. धावसंख्या झाली ती 30. आणि स्ट्रॅटेजी खूप वेगळी विश्रांतवाडी या संघाची. एक सिंगल डबलची स्ट्रॅटेजी. आणि पुन्हा झाले मिड विकेटच्या दिशेने टोलवलेला चेंडू, उत्कृष्ट हवेला आबाळाला टच होईल असा चेंडू तो, आणि तो यशस्वी झालेला आहे 6 रन मारण्यात. PSL सिक्सर केनेक्स इन इंडिया. उत्कृष्ट असा 6 मारलेला आहे त्याने. रिव्हर्स स्विच खूप प्रयत्न केला सचिनने, परंतु शेवटी तो राईट. ओ, आपलं जे स्पेशलायझेशन आहे ते त्यांनी शेवटी दाखवून दिलेलं आहे. रिव्हर्स स्वीपनी त्याने 6 मारला, उत्तुंग भरारी घेणारा 6. अजून एक जर 6 मारला तर महेश भाऊंकडून त्यांना बियर फ्री ट्यूबर्ग. अजून एक जर 6 मारला तर तुम्हाला ट्यूबर्ग फ्री. ओपन चॅलेंज. बॅक पायपर 2000. सचिन, या संधीचा तुम्ही फायदा घ्यायला पाहिजे. रुपेश, तू जर विकेट घेतली तर पाहूया काय होते. पुढचा चेंडू आणि गुडघा टेकून मारण्याचा प्रयत्न, परंतु अपयश ठरलेला त्या सचिनला. एनर्जी येऊ द्या, एनर्जी येऊ द्या बॅट्समनला. आणि क्लीन बॉल झालेला आहे तो. थोडासा रुपेश उत्कृष्ट असं कंट्रोल बॉलिंग वरती आणि 2 बाद केलेले आहे. रुपेश कडे फोकस करायला पाहिजे. उत्कृष्ट अशी गोलंदाजी त्यांनी केलेली. 19 बॉल मध्ये 10 रन पाहिजे तुम्हाला. कोणाला? विश्रांतवाडी संघाला. आणि नॉकआउट टीम, यू कॅन डिफेक्ट इट. शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना जाईल असं वाटत होतं, परंतु बघूयात पुढचा चेंडू रुपेशांचा, जशी क्रमांक 31. आणि संघाचे पुन्हा एकदा गचाळ असं क्षेत्ररक्षण आणि तुटलेला हा चेंडू. पुढील 18 चेंडू मध्ये 9 रनांचं लक्ष्य.
जीवन यांचा पहिला चेंडू दया यांच्यासाठी फुलटॉसाचा चेंडू सीमारेषेच्या आणि पुन्हा एकदा झेल सुटलेला आहे. गचाळ क्षेत्ररक्षण या ठिकाणी हॅट्रिक झालेली आहे झेल सुटल्याची. बघूयात पुढचा चेंडू नावाजलेले फलंदाज आणि गोलंदाज दोन्ही या ठिकाणी पुन्हा एकदा उत्तुंग असा चेंडू हवेत आणि धीरज यांचा सुंदर असा झेल. इथं शेवटी झेल झालाच. चालतंय 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 म्हणून दया सर इथं बाहेर आलेले आहेत. चालतंय चालतंय म्हणून पळत आलेले आहेत ते. नवीन बॅटर जर्सी क्रमांक 33 अनिकेत अनिकेत पवळे पवळेवाडींचे हे प्लेयर बघूयात काय करतायत. स्ट्राईकला असले पवळेवाडीचे प्लेयर अनिकेत पंचकृषीत नावाजलेले सुंदर असा टोलवलेला चेंडू आणि सुंदर असा लेट कट केला होता त्यांनी. आता तो त्यांनाच माहिती लेट कट होता का फक्त कट होता. पुढचा चेंडू जीवन जर्सी क्रमांक 14 स्ट्राईकला आहेत. सिंगल आणि डबलचे बादशाह पुन्हा एकदा सुंदर असा टोलवलेला चेंडू आणि दोन प्लेयरची ते धडक. संघाचे आधारस्तंभ ढोबळे साहेब नमस्कार. सुंदर असा टोलवलेला चेंडू ब्लॉक होल मधनं यांनी खोलून काढलेला आहे आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण. परंतु क्षेत्र रक्षण करताना त्यांनी बॉल पाण्याच्या वॉल वरती टाकला आणि वॉलचं झाकण इकडे तिकडे झालं. पुन्हा एकदा टोलवलेला चेंडू सिंगल डबलचे बादशाह लक्ष्मण आपल्या रामची धुरा सांभाळताना षटक समाप्तीचा संकेत देताना पुणे पंचकृषीतील नावाजलेले अंपायर जर्सी क्रमांक 24 सचिन सागर आम्ही खेळू नको. बघूयात पुढचा चेंडू उदय यांच्या हातात. is like undo and delete button. Undo and delete, undo and delete. 1 second. चलने दो. जिंकण्यासाठी 3 धावा. बारा बॉल 3 धन आणि सुंदर असा टोललेला चेंडू आणि सीमा रेषे पार दणदणीत कणकणीत चौकार. या ठिकाणी दोन टीमा यांनी अंतिम सामन्यामध्ये धडक मारलेली आहे. आपल्या अष्टपेळू चला चांगले खेळलेत. संघामध्ये जिंकणं आणि हारणं हे चालूच असतं. हारलेल्या टीमनी खचून जायचं नसतं आणि जिंकलेल्या टीमनी जास्त उडायचं नसतं. ते बघायला आम्ही असू नसू ते सांगता येत नाही.
असू नसू किंवा आम्ही बसू तेही सांगता येत नाही. वा वा वा. गोहितबाग टीमचे आधारस्तंभ, ज्यांच्यावरती आपली बॅटिंगची धुरा असलेले शरद सर